इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला. हिजबुल्लाच्या शस्त्रास्त्र डेपोंवर हल्ला. एक वर्षानंतर इस्रायल पुन्हा आक्रमक. इराणवर 6 महिन्यांपूर्वी हल्ला करून शांत झालेला इस्रायलनं आता जुना शत्रू लेबनॉनकडे पुन्हा मोर्चा वळवलाय. दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्ला संघटनेच्या प्रमुख ठिकाणांना लक्ष्य केलंय. IDF म्हणजेच इस्रायलच्या लष्करी दलाच्या दाव्यानुसार या हल्ल्यांमध्ये सिरियाच्या सीमेवरील 4 क्रॉसिंग पॉइंट्स नष्ट करण्यात आले, ज्यांचा वापर शस्त्रास्त्र तस्करीसाठी केला जात होता. हिजबुल्लाच्या शस्त्रास्त्र डेपोंवरील हवाई हल्ल्यात 2 जण ठार झाले. या हल्ल्यांपूर्वी IDFनं दक्षिण लेबनॉनमधील अनेक गावांमधील नागरिकांना स्थलांतराचा इशारा जारी केलाय. लेबनॉनच्या सैन्यानं हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय. लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचं आणि युद्धबंदीचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. या हल्ल्यांमध्ये नागरी इमारती आणि घरांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केलाय. लेबनॉन मध्य पूर्वमधील राष्ट्र आहे. उत्तर आणि पूर्व दिशेला सिरिया आणि दक्षिणेला इस्रायल आहे. इस्रायल आणि लेबनॉन या 2 देशांमधील वैर जुनं आहे. 1982 मध्ये इस्रायलनं लेबनॉनवर हल्ला करून थेट बैरूतपर्यंत धडक मारली होती. या युद्धानंतरच हिजबुल्ला या संघटनेचा उदय झाला. 2023 मध्ये गाझामधील युद्ध सुरू झाल्यापासून हिजबुल्ला आणि इस्रायलमध्ये सातत्यानं चकमकी होत आहेत. हिजबुल्ला गाझामधील हमास संघटनेला मदत करते. नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीनं दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली होती. युद्धबंदीनंतर इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमधील बहुतेक सैन्य मागे घेतलं, मात्र 5 मोक्याच्या सीमा चौक्यांवर नियंत्रण ठेवलं. हिजबुल्ला ही लेबनॉनमधील एक शिया इस्लामी राजकीय पक्ष आणि सशस्त्र संघटना आहे. 1982 मध्ये इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर इराणच्या मदतीनं या संघटनेची स्थापना झाली. ही संघटना लष्करीदृष्ट्या अत्यंत शक्तिशाली आहे. युद्धबंदीच्या 1 वर्षानंतर इस्रायलनं पुन्हा लेबनॉनवर हल्ला केल्यानं दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना इस्रायलनं शेजारच्या राष्ट्रावर केलेल्या या कारवाईला महत्त्व आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.